श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 30. पतिव्रता धर्माचा आदर्श. पूर्वी माहूर या गावी एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव गोपीनाथ असे होते. लक्ष्मीच्या कृपेने त्याची संपत्ती सदैव वाढत होती. घरात कशाचीही कमतरता नव्हती. घरामध्ये काही बालके जन्माला आली, परंतु त्याचे आयुष्य अल्प होते. त्यामुळे ती बालवयातच आईवडिलांना सोडून जात होती. गोपीनाथाच्या पत्नीने आता देवधर्म करायला सुरुवात केली. तिने कडक उपवास केले, देवाचा सदैव जप केला, मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घातल्या, देवाला नवस केले. पुढे काही दिवसांनी त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलाचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. आता त्यांचे घर गोकुळ बनले होते. मुलांच्या बाललीला चाहूल झाल्या होत्या. बाळाकडे पाहून आई वडिलांना सुखावत होते. हळूहळू मुलगा 5 वर्षाचा झाला. त्याला वेदाची शिकवण आता दिली पाहिजे होती. यासाठी त्याची थाटामाटात मुंज करण्यात आली. अनेकांना दान धर्म केला. गावातील सर्व लोकांना आनंद झाला. आता धर्माच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती. कालचक्र भरभराट दिसत होते. बघता बघता मुलाचे शैशव संपून त्याने तारुण्यात पदार्पण केले होते. मुलाचा विवाह पाहण्याची आईवडिलांची इच्छा होती. अनेक मुलींचे आईवडील येऊन भेटत होते. एके दिवशी एक मुलगी पाहण्यात आली आणि दोघांच्या आईवडिलांच्या संमतीने विवाह सोहळा निश्चित झाला. सुमुहूर्त निश्चित करण्यात आला. विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली. लग्नाचा दिवस उजाडला. नातेवाईक मंडळी जमा झाली होती. गावातील मंडळी आशीर्वाद देण्यासाठी एकत्र आली होती. विवाह समारंभ आनंदाने संपन्न झाला. आई वडिलांना खूप आनंद झाला. एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांना समाधान लाभले होते. दत्ताचा प्रपंच सुखाने चालला होता. पत्नी पतीला देवता मानत होती व पती पत्नीला देवी मानत होता. एकमेकांच्या विश्वासाने प्रपंचाचा रथ राजमार्गावरून व्यवस्थितपणे जात होता. सासू सासऱ्यांचा आदराने मान राखला जात होता. घरात कशाचीही कमतरता नव्हती. सुख हे कधी एकटे येत नसते, त्याच्याबरोबर दुःखही येतच असते. एके दिवशी दत्ताची तब्येत अचानकपणे बिघडली. वैद्यांना तब्येत दाखवली, औषध दिले गेले, परंतु तब्येतीत काही केल्या बरी होत नव्हती. पत्नीने उपास सुरू केले, परंतु तब्येतीत काही फरक नव्हता. दत्ताला आता क्षय झाला होता. दिवसेंदिवस तब्येतीत बिघडत चालली होती. बरे होण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आई वडील अतिशय घाबरले होते. सोन्यासारख्या प्रपंचाला दृष्ट लागली होती. एके दिवशी दत्ताने आपल्या पत्नीला सांगितले, आता माझी तब्येत बरी नाही. मला आता बरं वाटेल असे वाटत नाही. तरी तुझी इच्छा असेल तर तू माहेरी जा. परंतु पत्नी म्हणाली, परमेश्वर मानून सेवा करत होती, त्यामुळे पतीला सोडून जात नव्हती. पत्नीने पतीला घेऊन गाणगापूरला जायचे ठरवले. नरसिंह सरस्वतीने दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली होती. पतीला घेऊन ती गाणगापूरला निघाली. अवघड यात्रा होती, परंतु मनात दृढ श्रद्धा होती. त्यामुळे ईश्वराचे चिंतन करत ही मंडळी गाणगापूरला येऊन पोचली. प्रवासामुळे पतीची तब्येत आणखी बिघडून गेली. डोळे उघडण्याचे देखील सामर्थ्य त्याच्यामध्ये नव्हते. पत्नी आणखी घाबरून गेली, परंतु स्वामींच्या दर्शनाने निश्चितच बरे वाटेल अशी तिला श्रद्धा होती. संगमावरती स्वामी नेहमी येत असत, तेथेच आपण भेटावे असे तिला वाटले. त्यामुळे पतीला बरोबर घेऊन ती संगमावरती आली. पतीची गतप्राण अशी व्यवस्था झाली होती. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री अवधूत गुरुदेव चिंतन गुरुदेव दत्त. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.